अमीन आणि अंडी. एकेकाळी सोलेरिया नावाच्या देशात अमीन नावाचा एक तरुण राहत होता. रात्रंदिवस कष्ट करून तो त्याचे पोट भरत होता. अमीनने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात नांगरणी केली, कापणी केली आणि रोजचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्या शेळ्यांचे दूध सुद्धा काढले. पण नंतर काही काळातच सोलेरियामध्ये दुष्काळ पडला. माफ कर अमीन, मुलात इथे तुझ्यासाठी कोणतेही काम नाही. जमीन नापीक झाली आहे, पेरण्यासारखी काही नाही आणि कापण्यासाठीही काही नाही. आणि अशा प्रकारे एका झटक्यात अमीनचं जग दुःखाने वेढलं गेलं. जसा तो त्याच्या घराकडे जाऊ लागला तशी तशी निराशा त्याच्या खांद्यावर ओझं वाढवू लागली. प्रत्येक पाऊल शेवटच्या पावलापेक्षा जड होत गेलं. या भिंती माझ्या भुकेची थट्टा करताय. मी असं इथे राहिलो तर शेतातील पिकाप्रमाणे मी सुद्धा कोमेजून जाईल. मला इथून जायला हवं, पण कुठे आणि सोबत काय नेऊ? मी सोलेरिया सोडले पाहिजे. एक नवीन जागा शोधली पाहिजे जिथे मला नवीन संधी मिळू शकेल. अमीनच्या मनाने या परिस्थितीपुढे हार मानण्यास नकार दिला. तरी सुद्धा त्याला त्याच्या भुकेचा सामना करावा लागणार होता, जी त्याची परीक्षा पाहत होती. दुष्काळाने ग्रासलेल्या दगडासारख्या जड मनाने अमीन त्याच्या शेवटच्या आशेकडे वळला. त्याचा शेजारी आणि एक चांगला मित्र दिरार, जो कोंबड्या पाळत असे. दिरार, माझ्या मित्रा, मला याआधी कधी भीक मागावी लागली नाही, पण आज मी तुझ्यासमोर रिकाम्या हाताने उभा आहे. पुढच्या प्रवासासाठी अन्नाचा एक दानाही नाहीये. आपल्या मित्राला अशा विखुरलेल्या अवस्थेत पाहून दिरारच्या डोळ्यात पाणी आलं. हे दिवस फार वाईट आहेत. माझ्याकडे जे काही आहे ते मी तुझ्यासोबत वाटून घे. हे घे, ही उकडलेली अंडी घे. ते जास्त नाहीये, पण जोपर्यंत तुला काम मिळत नाही तोपर्यंत ते तुला उपाशी झोपू देणार नाही. तुझा हा दयाळूपणा कोणत्याही अन्नापेक्षा जास्त मौल्यवान आहे. तुझे उपकार नक्की फेडीन, मी शपथ घेतो. थरथरत्या हातांनी अमीनने अंड्यांची टोपली स्वीकारली. मी आता कुठे जाईल ते सांगू शकत नाही, पण तुझ्या मैत्रीची उब मी माझ्या बरोबर घेऊन जातो. थँक्यू दिरार. तू नेहमी आनंदी राहो, हीच माझी इच्छा आहे. काही दिवसांनंतर एका शेतकऱ्याने अमीनला कामावर ठेवलं आणि तो पुन्हा खूप मेहनत करू लागला. अमीनने बाजारातील एका विक्रेत्याला गवताच्या पेंढ्या ठेवण्यास मदत केली. लोकांनी कितीही कमी पैसे दिले तरीही त्याला काम देणाऱ्या प्रत्येकाचे काम त्याने केले. दिवसभराच्या कष्टानंतर अमीन त्याच्या छोट्या लाकडी टेबलावर बसून काळजीपूर्वक नाणी मोजत असे आणि अन्नाच्या प्रत्येक घासाचा आस्वाद घेत हळूहळू ते खात असे. त्याने कमावलेल्या पैशांबद्दल तो खूप सावधगिरी बाळगत होता. त्याने ते जपून ठेवले आणि याचमुळे त्याला एका वर्षानंतर जमिनीचा एक छोटासा तुकडा खरेदी करता आला. दुसऱ्या वर्षी त्याच्याकडे मेंढ्यांचा कळप आला. तिसऱ्या वर्षी त्याच्याकडे घोडे आणि गायी होत्या. वर्ष निघून गेली, अनेक संकट समोर येत गेली, पण अमीनची इच्छाशक्ती कधीच डगमगली नाही. कष्टाचं काम आणि हुशारीने घेतलेले निर्णय यातून त्याने हळूहळू समृद्धीचे आयुष्य निर्माण केले. यावर्षी जर मी पुरेशी बचत केली तर मी जवळची जमीन सुद्धा विकत घेऊ शकेन. आज माझ्याकडे सगळं काही आहे जे मला हवं होतं, पण काहीतरी कमी आहे. अमीनच्या मनातील पोकळी हळूहळू वाढत गेली. ज्या यशात आनंद नाही अशा यशाला अर्थ तरी काय आहे? इतकी सारी संपत्ती आणि तरीही मी पूर्वीपेक्षा गरीब आहे. मी माझं घर, माझी माणसं, अगदी स्वतःलाही सुद्धा गमावलंय. मला सोलेरियाची आठवण येते, मला माझ्या मातृभूमीची आठवण येते, मला माझ्या घराची आठवण येते. आणि म्हणून जेव्हा त्याच्याकडे त्याला हवं त्यापेक्षा जास्त जमा झालं आणि शारीरिक भुकेपेक्षा त्याच्या आठवणींचा त्रास जास्त वेदना देऊ लागला, तेव्हा त्याने आपली जमीन आणि त्याचे बहुतेक प्राणी विकले. अमीनने स्वतःसाठी एक उंट ठेवला आणि तो त्याच्या आवडत्या काळ्या घोड्यावर स्वार झाला, ज्याला त्याने दिरारच्या आठवणीमध्ये त्याचं नाव दिलं होतं. आणि ते घराकडे निघाले. ते घराच्या दिशेने जात असताना अमीनला त्याच्या गावात त्याच्या भव्य स्वागताचे स्वप्न पडले. तुला माझे गाव आवडेल. सगळेच माझ्यासोबत खूप छान आणि प्रेमळ वागतात. तुला खोटं वाटेल, पण सोलारियातील प्रत्येक शेतात मी काम केलं आहे. माझं घर त्यालाही भेटणं गरजेचं आहे ज्याच्यावरून तुझं नाव ठेवलं आहे.
अमीन त्याच्या गावाच्या वेशीजवळ येताच ओळखीच्या दृश्यांकडे बघत त्याने वेग कमी केला. सोलेरिया जसं त्याला आठवत होतं अगदी तसंच होतं. मुलं खेळत होती आणि गावकरी त्यांच्या दैनंदिन कामाला जात होते. अखेर आपण पोहोचलो. पण जेव्हा तो त्याच्या गावात शिरला तेव्हा त्याला कुणीही ओळखले नाही. पण काही वेळातच अफवा पसरल्या की एका सुंदर काळ्या घोड्यावर एक श्रीमंत माणूस आला आहे. हे काय? आता हा श्रीमंत माणूस कोण आहे आणि तो इथं काय करतोय? शांत हो. मला असं वाटतंय की तो आपल्या जमिनी विकत घ्यायला आलाय. जेव्हा लोकांना समजलं की हा श्रीमंत अनोळखी व्यक्ती त्यांच्याच गावातला अमीन आहे तेव्हा त्यांनी अजून गप्पा रंगवल्या. अनेक अफवा आणि गप्पांनी बाजार उसळला. तो शेतकरी मुलगा अमीन आहे, यावर तुमचा विश्वास बसतोय का? याच्याकडे इतके सारे पैसे कसे आले असतील? त्याने काय बेकायदेशीर काम केलं असेल का? ताजी फळं घ्या, ताजी फळं घ्या, ताजी फळं. आमीनच्या नशिबापेक्षा ही गोड फळं. लवकरच लोकांना खात्री पडली की अमीनची संपत्ती अजूनही खूप जास्त आहे. लोकांनी त्याच्याकडे राजवाडे आणि खूप सारे दागिने आहेत अशी कुजबूज केली आणि अनेकांनी त्याच्या पाठीमागे त्याची निंदा केली. गुड डे मिस. ही सफरचंद स्वादिष्ट दिसत आहेत. थँक्यू सर. हे सोलारियातील सर्वात गोड सफरचंद आहेत. त्याच्याकडे बघ तर, सफरचंद असं खरीदतोय जसं की तो आपल्यापैकी एक आहे. मी ऐकलं आहे की त्याच्याकडे मैलापर्यंत फळबाग आहे. हो, आणि राजवाडे सुद्धा. आणि तो इथे असा काही नाण्यांसाठी मोलभाव करतोय. मी 1 डझन घेईल. आणि ती सुंदर दिसणारी फळे कोणती आहेत? हे डाळिंब आहेत सर. तुम्हाला हे खाऊन बघायचं आहे का? तो कदाचित फक्त मिरवण्यासाठी इथं आला असेल. तो त्याची संपत्ती आपल्यामध्ये का वाटत नाही? आपण एकीकडे मित्र होतो. त्यांनी त्याचे उंट आणि सोने चांदी वाटून द्यायला हवे. बघा, त्या सुंदर दुकानदार मुलीसमोर देखावा करतोय. त्याला लाज वाटली पाहिजे. त्याच्या जुन्या मित्रांकडे जेवायला पुरेसं नसताना तो सोन्याच्या नाण्यांमध्ये लोळतोय. मित्र? हे, तो दिरार बद्दल सगळं विसरलेला आहे. कदाचित दिवसभर रेशमी गादीवर बसून लाखो पैसे मोजत असताना त्याला वेळ मिळाला नसेल. हे खरंच खूप छान आहेत. मी हे फळ सुद्धा विकत घेईन. या म्हाताऱ्याला पोटासाठी काही पैसे द्याल का साहेब? प्लीज, या माणसाला जे पाहिजे ते द्या. मी त्याचे पैसे देईन. तुम्ही खूप दयाळू आहात सर. तुमच्या मदतीबद्दल थँक्यू. आणि म्हणून अमीनचा चांगुलपणा चमकत असतानाही कुजबूज चालूच राहिली. कारण मत्सर हे एक असे रूप आहे जे अगदी नापीक हृदयातही वाढते. दिरार कोंबडी पाळणारा हा इतर सर्व लोकांपेक्षा जास्त अस्वस्थ होता. अत्यंत कृतज्ञ असा माणूस आहे तो. होय होय, तुम्ही विचारले पाहिजे. होय होय, तुम्ही विचारलेच पाहिजे. यावर तोडगा काढण्याची वेळ आली आहे. आत ये माझ्या मित्रा. तुला पाहून खूप आनंद झाला. तुझ्या खोट्या प्रेमाचं नाटक पुरे झालं. मी केलेल्या उपकाराची परतफेड मागायला आलोय. अरे दिरार, मला सांगू नकोस की तू इथं डझनभर अंडी घेण्यासाठी आला आहेस. तुला जर भूक लागली असेल तर मी तुझ्यासाठी ऑमलेट बनवून देतो. अमीन, तू माझी थट्टा करतोयस का? थट्टा? आणि मी फक्त परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. तुझे जोक्स तुझ्याकडेच ठेव आणि तू माझं नीट ऐक अमीन. 7 वर्ष मी वाट पाहिली. माझं भाग्य रेतीप्रमाणे हळूहळू माझ्या हातून निसटत चाललेलं आहे. भाग्य? उकडलेल्या अंड्यांपासून? दिरार माझ्या मित्रा, मला वाटतंय उन्हामुळे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. दिरारचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने अमीनच्या हलक्या फुलक्या बोलण्याला आळा घालण्यासाठी काळजीपूर्वक युक्तिवाद केला. मूर्खा, ती फक्त अंडी नव्हती, ती माझ्या भविष्याची तरतूद होती. मी कोंबड्यांची फौज उभी करू शकलो असतो. मी कोंबड्यांच्या बाजारावर सत्ता गाजवली असती. एवढंच नाही तर पोल्ट्री उद्योगात क्रांती करू शकलो असतो मी. अरे दिरार, तुझी कल्पनाशक्ती कथाकारकांना लाजवेल. आणि पुढे आता तू म्हणशील की तू त्या कोंबड्यांना सोन्याची अंडी घालण्यासाठी ट्रेनिंग देणार होतास. तुला पाहिजे तेवढी थट्टा कर, पण तू मला 500 सोन्याचे तुकडे देणं लागतोस. ती अंडी अनमोल होती. माझ्या मित्रा, तुझा दयाळूपणा खरंच अनमोल होता, पण तुझे गणित बिघडले आहे. डझनभर उकडलेल्या अंडींसाठी 500 सोन्याचे तुकडे? तुझ्या श्रीमंतने तुला तुझी जागा विसरायला लावलेली दिसते. न्यायालय तुला तुझी योग्य जागा दाखवेल.
स्वार्थी लोक आणि पोल्ट्री उद्योगात क्रांती घडवू शकलो नाही अशी कुरकुर करत दिरार कोर्टाच्या दिशेने निघाला. मी अमीनला डझनभर अंडी दिली होती आणि त्यातील प्रत्येक अंड कदाचित कोंबडी बनली असती. त्या प्रत्येक कोंबडीने डझनभर अंडी घातली असती आणि 7 वर्षात मी अमीनला दिलेल्या त्या डझनभर अंडींमुळे माझ्याकडे माझ्या मालकीचा किती मोठा कोंबड्यांचा कळप झाला असता. जा आणि अमीनला सांग की त्याने उद्या कोर्टात हजर राहावे, म्हणजे या खटल्याचा निकाल लावता येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी न्यायाधीशांनी आदेश देण्यासाठी सर्वांना कोर्टात बोलावले, पण अमीन तिथे आलाच नाही. 30 मिनिटे प्रत्येक जण त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो पळून गेला असेल. मी आता माझा निर्णय सांगतोय. अमीनने दिरारला 500 सोन्याचे तुकडे. मला माफ करा माय लॉर्ड, पण दिरारची मागणी चुकीची आहे असं मला वाटतंय. त्याला प्रामाणिकपणा मुळीच समजत नाही. अमीन, तुला बचावात काही बोलायचं आहे आणि या कोर्टाला तुझ्या उशिरा येण्याचं कारण सांग. मी मनापासून माफी मागतो युअर ऑनर. मी माझ्या बागेत उकडलेले सोयाबीनचे पीक लावत होतो युअर ऑनर. शांत व्हा. तुझी बुद्धी घाण ठेवली आहेस का? उकडलेल्या सोयाबीन कधी उगवत नाही. खरंच युअर ऑनर. मग मला सांगा, उकडलेल्या अंड्यातून कोंबडीचं पिल्लू कसं येऊ शकतं? कोर्टरूम मध्ये गोंधळ उडाला. अमीन दोषी नाहीये आणि तो दिरारला काही देणं लागत नाही. दिरार लाजेने निघून गेला आणि सर्वांनी अमीनच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केली. आणि त्या क्षणी अमीनला खऱ्या अर्थानं तो घरी परतल्यासारखं वाटलं. मनातला खरा आनंद त्याला मिळाला.